एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागात 2 महिन्यांनंतर केंद्राचं पथक पाहणीसाठी दाखल झालंय। हे पथक विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करेल। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाहणी केल्यावरती हे पथक विदर्भात दाखल झालंय। अतिवृष्टी आणि पुराला 2 महिने लोटलेत। त्यानंतर शेतीच्या नुकसानीची आता काय पाहणी करणार आहेत असा सवाल शेतकरी विचारतात। आपल्यासोबत सोनेगाव राजाचे एक शेतकरी आहे। काय झालं होतं तुमचं नुकसान? आमचं नुकसान तर भरपूर झालं। 13 एकर शेती गेली आमची। शेतीला तर अजून काही नाही भेटलं। ठेक्याची शेती आहे, ठेकेवाला द्यायला तयार आहे। भोसलेची शेती आहे, पण भोसले द्यायला तयार आहे पैसे शेतीचे। तुमचं नुकसान काय काय झालं तेव्हा? नुकसान माझ्यावाले येतं पहिलं तर सोयाबीन होतं, धान होतं, टमाटर होतं, भेंडी होती, मकान होतं येतं माझ्यावालं। मकान वाहून गेलं। मकानाचा पंचनामा करा म्हटलं तर पटवाडी साहेब म्हणे तू नको करू म्हणे पंचनामा, ठेकेवाला करा म्हणे। तो नागपूरहून भोसले येणार होता माझे डुबलं म्हणून पंचनामा करायला। तुम्हाला काहीच नाही भेटलं अजून? अजून रुपया नाही आला माझ्या हातावर। फक्त माझं घर वाहून गेलं तर माझ्या वडिलाच्या अकाउंटवर फक्त 6,000 रुपये आले। 6,000 रुपये कशासाठी पाठवले हेच नाही माहिती मला। काय नाव आहे तुमचं? माझं नाव देऊ अकाउंटवाल्याच सांगू। तुमचं नाव काय? माझं नाव राहुल त्र्यंबक महल्ले। तर हे राहुल मोहल्ले जे शेतकरी आहे सोनेगाव राजाचे, ते किरायाने शेती करतात। ठेक्याने त्यांनी दुसऱ्याची शेती घेतलेली करायला। मात्र तेव्हा त्यांनी या शेतीमध्ये खूप गुंतवणूक केलेली होती, बी बियाणे लावलेले होते। मात्र तेव्हा जेव्हा शेतीचं नुकसान झालं, ही जमीन त्यांच्या नावावर नाही आहे, म्हणून त्यांना जो अनुदान आहे किंवा नुकसान भरपाई आहे जी आतापर्यंत मिळू शकलेली नाही आहे। आणि त्यामुळे आज त्यांनी जेव्हा केंद्रीय पथक या ठिकाणी पाहणी करत होता तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर आपली जी गोष्ट आहे, आपली जी अडचण आहे ती सांगितलेली आहे। असे अनेक शेतकरी आहे जे दुसऱ्याची शेती कसतात, त्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये शासनाचे जे नियम आहे त्यांची आडकाठी होत आहे। मात्र शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।